पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पुढचं 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलं। त्यानंतर आता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेत सोन्यावरची आयात शुल्क वाढवलं। आयात शुल्कात मोठी वाढ झाल्यानं सोन्या चांदीच्या किमतीत एका दिवसात विक्रमी अशी वाढ झाली। सोन्या चांदीच्या आयात शुल्कात वाढ। सोन्याचे दर प्रति ग्रॅम 9,000 वाढले। चांदीचे दर प्रति किलो 3 लाखांवर। साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। रविवारी हैदराबादमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी हे आवाहन केलं आणि देशभरातील सराफा बाजारात एकच खळबळ उडाली। खरेदीच नाही झाली तर व्यापाऱ्यांनी करायचं काय आणि कारागिरांच्या उदरनिर्वाहाचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला। मात्र आता त्याही पुढे जात केंद्र सरकारनं सोन्यावरील आयात शुल्क दुपटीपेक्षाही जास्त वाढवलंय। आधी 6% असलेलं आयात शुल्क आता 15% करण्यात आलंय। आयात शुल्कात वाढ केल्यानं सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढलेत। सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,62,000 पोहोचलाय, तर चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 2,98,000 पोहोचलाय। सोन्या चांदीचे दर वाढल्यानं ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे। आधीच 9,000 वाढलेल्या सोन्यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेस जोडल्यास ग्राहकाला प्रति ग्रॅम 15,000 पर्यंतचा भुर्दंड बसणार आहे। सोनं पहिलेच खूप महाग आहे, त्याच्यात सरकारकडनं अजून याच्यावर ड्युटीज लावल्यामुळे नक्कीच ग्राहकांना याचा डायरेक्ट एक कुठे ना कुठे फटका बसणार आहे। आणि हा लगन सराळाचा पूर्ण सीझन आहे आणि ज्याप्रमाणे सोन्याचे रेट वाढलेले आहे त्याच्यामुळे लोकांच्या आटोक्याच्या बाहेर गेलेले आहे आणि आता त्याच्यात ड्युटी अर्थात हे थोडंसं खूप कठीण परिस्थिती आहे लोकांसाठी पण आणि ज्वेलर्ससाठी पण, कारण की एक इन्व्हेस्टमेंट कॉस्ट पण ज्वेलर्सला भारी पडतं आणि ते पण एक थोडासा त्रासाचा विषय आहे। आता मला माझ्या वाईफला गिफ्ट देणं आहे, ॲनिव्हर्सरी येते, तर सध्या आता ॲनिव्हर्सरी आहे तर मी आताच गिफ्ट देऊ शकेल ना तिला, पुढच्या वर्षी तर देऊ नाही शकणार। सामान्य लोकांचं जे बजेट होतं आम्हाला 1.5 लाख 2 लाख रुपयाचं आम्ही ते सोनं घेणार होतो, तर आज आम्ही बघितलं तर एका दिवसामध्ये 8,000 रुपये सोन्याचा भाव वाढलेला आहे। तर आम्ही जो बजेट होता तर तो आमचा कोलमडलेला आहे, त्यामध्ये आम्ही तेवढा दागिना या ठिकाणी देऊ शकत नाहीये। हा निर्णय ऐकल्यानंतर लोकांना जनतेला असं वाटलं की सोनं डगमगेल, कमी भाव होईल, मग त्या लोकांनी सोनं मोडायला सुरुवात केली। परवा काही लोकांनी ग्रामीण भागातल्या लोकांनी शेतकरी लोकांनी सोनं मोडलं आणि आज त्या सोन्याचे दर 8,000 9,000 रुपयांनी वाढले। तर नेमकं मोदी साहेबांच्या डोक्यात काय आहे हे त्यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावं। जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती, महागाई आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे सोन्याच्या किमतीत प्रचंड दरवाढ झाली आहे। त्यातच मौल्यवान धातूंची आयात कमी करण्यासाठी आणि देशाच्या परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी करण्यासाठी सरकारनं आयात शुल्क वाढीचा निर्णय घेतलाय। या आयात शुल्कातील वाढीमुळे सोन्याचा दर मात्र गगनाला भिडलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।